राजाराम महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला नाही. त्यांनी राजचिन्हेही धारण केली नाही. त्यांनी राजलक्ष्मीचा उपभोगही घेतला नाही. औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या बाळशाहू महाराजांचा केवळ प्रतिनिधी समजून राजाराम महाराजांनी एकटक मराठ्यांचे राज्य सांभाळले. यावेळी संभाजी राजांचा औरंगजेबाने शिरच्छेद केला होता. संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई साहेब आणि एकुलता एक पुत्र शाहू की जो या राज्याचा प्रमुख दावेदार होता तोच औरंगजेबाने पकडून नेला होता. नियतीने मराठ्यांचे राज्य आता राजाराम महाराजांच्या पदरात घातले होते. परंतु अशा स्थितीत राजाराम महाराजांनी रामायणातील रामचंद्राप्रमाणे मिळत असलेले राज्य वारसाला चिकटून असलेल्या कुसळाप्रमाणे झटकून टाकले. राज्य पटांतलग्न तृणवत्यक्त गुरुराजनाया म्हणजे राजा म्हणून नव्हे तर दूर असलेल्या राजाचा प्रतिनिधी म्हणून राजाराम महाराजांनी राज्याचा सांभाळ केला. राजाराम महाराजांचे हे उदात्त चरित्र पाहिले म्हणजे 14 वर्ष नंदीग्रामी राहून रामचंद्रांच्या पादुकांची पूजा करीत त्यांचे राज्याभिषेक म्हणून सांभाळणाऱ्या वैराग्यमूर्ती असलेल्या भरत याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. दादाजी नरसप्रभूचे वतन परत करावे असे शंकराजी नारायणाला सांगताना राजाराम महाराज लिहितात. कारण चिरंजीव राजश्री म्हणजे संभाजीराजे पुत्र शिवाजी उर्फ शाहू खले करून तरी श्री देशवाणी ते शाहू मुख्य सर्व राज्यास अधिकारी आम्ही करीतो तरी ते त्यांच्यासाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकांस तिकडेच पाहणे येईल व वागतील हे करणे ईश्वरीच नेमिले आहे. वरील वाक्यांतील राजाराम महाराजांचा निस्वार्थ भाव पहा. कितीही आपल्या पुतण्याच्या म्हणजे शाहू राजांच्या ठायी असलेले नितांत प्रेम आणि माया. कसे वर्णावे हे प्रेम आणि निष्ठा.